नमस्कार, मी श्रद्धा. चला तर आज मी चालली आहे डोहाळे जेवणाला, बेबी शॉवरला. पण त्याआधी वेट, मी तुम्हाला काहीतरी दाखवते आहे. तर हे बघा तुम्ही, आपल्या लोणावळ्यामध्ये सनसेट बघण्यासाठी ही जी रश आहे, म्हणजे कुठून लांबून लांबून लोकं येतात हे बघण्यासाठी. हा व्ह्यू पण इतका खरं सुंदर आहे ना हा व्ह्यू. आणि आता क्रिसमस वेकेशन आहे तर म्हणजे ऑलमोस्ट लोकं सगळे हिल स्टेशनला येतात फिरण्यासाठी. आणि खरंच फिरण्यासाठी हे ठिकाण खूपच सुंदर आहे. व्ह्यू पण खूप छान छान आहेत इथे आणि खूप सारे प्लेसेस पण आहेत. आणि हा जो सनसेट दिसतोय तुम्हाला, ह्याचा जो व्ह्यू आहे, वाव. आणि तो संध्याकाळी एकदम म्हणजे जेव्हा 5 नंतर तर खूपच भारी वाटतो सिरियसली. हां, तर मी तुम्हाला असं सांगत होते की आपण चाललो आहे डोहाळे जेवणाला. आणि डोहाळे जेवण म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातला 7व्या महिन्यातला हा जो दिवस असतो, तो किती महत्त्वाचा असतो हे प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषांनाही आजकाल सगळ्यांना, पुरुष म्हणा किंवा स्त्री म्हणा, प्रत्येकाला ह्या वेदना आता समजायला लागलेल्या आहेत. पूर्वीसारखं काहीही राहिलेलं नाही आहे. तर आम्ही डोहाळे जेवणाला गेलो होतो. डोहाळे जेवण वगैरे केलं. मस्तपैकी छान असा प्रोग्राम आटोपला आणि मला काही व्हिडिओ शूट करता आले नाही, कारण खूप दिवसानंतर मला सगळे भेटले होते आणि त्यांच्यासोबत बोलण्यामध्ये मी इतकी बिझी झाली होती की मी शूटही करू शकले नाही. सो त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी सॉरी सांगते, पण नेक्स्ट व्हिडिओपासून मी छोटे छोटे क्लिप घ्यायचा प्रयत्न करेन. सो आम्ही हे सगळं आटोपल्यानंतर घरी यायला निघालो. तर घरी येताना आपला लोणावळा आणि खंडाळ्याच्या घाटामध्ये वरती चढताना जेव्हा जो खोपोलीचा जो नजारा आहे ना, आपला बघण्याचा जो व्ह्यू आपण बोलतो, वाव, तो पण खूप सुंदर आहे. पण तो थांबून बघण्यामध्ये खूप मजा आहे. मी गाडीवर होती तर जास्त काही शूट करता आलं नाही मला, म्हणून मी पटकन निघाली. आणि ह्या थंडीमध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये लोणावळ्यामध्ये माझा हा असा स्वेटर वगैरे घालून चावता. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.